आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे। तब्बल 27 वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत। मुख्यमंत्री आमचा होणार आहे। 27 वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो, लांब राहिलो होतो, पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिला आहे। आकडा थोड्या वेळात आपल्या समोर येईल, 41 येतो का 42 येतो, पण 40च्या वर संख्या 70 पैकी ही आता BJPची त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून संपूर्ण देशात, कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे, राजकारणाचं मुख्य केंद्र आहे, आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे, आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे। आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं, सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेस पूर्ण तयारी दूर राहिलेलं होतं, यावेळेला मात्र भाजपला दिल्लीकरांनी साथ दिल्याचं पाहायला मिळालं। दिल्लीकरांनी तब्बल 27 वर्ष आम्हाला साथ दिलेली आहे। गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता त्या ठिकाणी होती, पण नुसत्या भूलथाप्या द्यायच्या, लोकांना सर्व मोफत, काहीच घेऊ नका, कागदावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळं, अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या घोषणा केल्या, पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्टी आलेल्या नव्हत्या। हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हार पत्करावी लागली। पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत, आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे। नुसत्या दिल्लीत नाही, तर आपण आताही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल, महाराष्ट्रातही बघितलं असेल, अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आपल्याला मिळाला। त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे, जिंकत आहे, आणि आज देशामध्ये जवळपास 75% ठिकाणी, त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे या ठिकाणी आहेत। आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर, त्यांच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास, मोदीजींच्या नेतृत्वावर अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, त्यांच्या विचारावर, नेतृत्वावर असलेला हा विश्वास, यामुळेच एवढं मोठं यश हे आम्हाला संपादित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी काँग्रेसला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही, काँग्रेसने पुरी तयारी नाही। काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे। काँग्रेसला 70 पैकी एक सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही, एक सुद्धा जागा मिळालेली नाही। इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं। आणि सगळ्याच ठिकाणी बघा, आपण प्रत्येक राज्यामध्ये अगदी मोजके 2-4 राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही। आता ती अस्ताकडे चाललेली आहे, काँग्रेसचा शेवट होत चाललेला आहे मला असं वाटतं आहे, आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत। अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या जहाजासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे, आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदारातून आज आपल्याला दिसत आहेत। महाराष्ट्र विधानसभेचा जो पॅटर्न आहे तो दिल्लीत राबवला आहे असं संजय राऊत म्हणतात। आता संजय राऊतांना काय बोलावं त्यांच्याविषयी? संजय राऊताविषयी त्यांना बोललेलंच बरं। आता परत ते काहीतरी सांगतील, पॅटर्न बदलवला, हाच पॅटर्न केला, पैसे वाटले, काय कुठल्या त्या पेट्या आहेत त्या बदलवल्या, कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये मिस्टेक केली पेट्यांमध्ये, हे असे त्यांच्याकडे कारणं ठरलेले आहेत। त्यामुळे संजय राऊत तर काय, ते सगळे ते बडबड बहादर आहेत, त्यांना दररोज काही ना काही बोलावं लागतं, म्हणून ते काहीतरी बोलत असतात, असंबंधित बोलत असतात।